नमस्कार शिक्षक मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्रुतलेखनाचे महत्त्व समजून घेतले, श्रुतलेखनात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या, श्रुतलेखनात विद्यार्थी कुठे चुकतात, मग त्यासाठी कशा प्रकारची कार्यनीती अवलंबावी याबाबत आपण सविस्तर माहिती घेतली। तर श्रुतलेखनाची कार्यनीती कशी योजावी आणि विद्यार्थ्यांना श्रुतलेखनात मजा आनंद येण्यासाठी विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन अचूक होण्यासाठी कुठल्या कृती योजाव्या, कोणते खेळ घ्यावेत ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत। तर आपली पहिली कृती आहे शब्दयमक मजा आणि श्रुतलेखन। विद्यार्थ्यांचे श्रुतलेखन अचूक येण्यासाठी, विद्यार्थ्यांना श्रुतलेखनात मजा वाटण्यासाठी ही कृती आहे। यासाठी आपल्याजवळ यमक जुळणाऱ्या शब्दांची यादी तयार असावी। विद्यार्थ्यांना पहिल्यांदा स्वरचिन्ह विरहित, स्वरचिन्हयुक्त असे 2 अक्षरी शब्दांपासून आपण सुरुवात करायचे, जसे लाल, बाल, पाल, गाल, हाल अशा प्रकारच्या शब्दांचा जर आपण सराव घेतला तर विद्यार्थ्यांना श्रुतलेखनात मजा वाटते, आनंद वाटतो आणि विद्यार्थ्यांना शब्द लिहिण्यात उत्साह वाटतो। पहिल्यांदा 2 अक्षरी शब्दांपासून सुरुवात करावी आणि त्यानंतर हळूहळू 3 अक्षरी शब्दांकडे आपण जायचं। या कृतीतून आपल्याला काय साध्य होते, तर विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते, विद्यार्थ्यांना यमक जुळणारे शब्द ओळखता व लिहिता येतात। तर आता आपण श्रुतलेखनासाठी दुसरी कृती बघणार आहोत, चित्र माझे वाक्य तुमचे। यात आपल्याला काय करायचे आहे, तर विद्यार्थ्यांचे 2 गट करायचे। जेवढे विद्यार्थी असतील तेवढेच चित्रकार्डे त्या टोपलीत ठेवायची। जर मी 6 चित्र घेतले तर विद्यार्थी 6च असले पाहिजे आणि एका गटात 6 विद्यार्थी आणि दुसऱ्या गटात 6 विद्यार्थी। प्रत्येक गटातील एका विद्यार्थ्याला समोर बोलवायचं, म्हणजे प्रथम क्रमांकाच्या गटाचा एक विद्यार्थी समोर येईल आणि दुसऱ्या गटाचा एक विद्यार्थी समोर येईल। ते विद्यार्थी समोर आल्यावर आपण आधीच ठरवून घ्यायचं की मी फळांची चित्र ठरवली आहे एका टोपलीमध्ये आणि एका टोपलीत भाज्यांची चित्र ठेवली आहे। तर मग आपल्याला त्या विद्यार्थ्याला सांगायचं की तू हे एक चित्रकार्ड उचल। विद्यार्थी ते चित्रकार्ड उचलेल आणि विद्यार्थ्याला सांगायचं की ह्या चित्रकार्ड उचलून याचं नाव सांग आणि ह्या नावावरून तू एखादं वाक्य तयार कर। विद्यार्थी ते वाक्य तयार करेल। जसं जर विद्यार्थ्यांनी आंबा या फळाचं चित्र काढ उचललं आणि विद्यार्थ्यांनी जर वाक्य सांगितलं मी आंबा खातो किंवा मी आंबा खाल्ला, असं जर विद्यार्थ्यांनी वाक्य सांगितलं तर जो दुसऱ्या गटातला विद्यार्थी जो उभा आहे तो विद्यार्थी काय करेल, विद्यार्थी त्या विद्यार्थ्याने सांगितलेलं वाक्य फलकावर लिहेल। अशा प्रकारे ह्या 2 विद्यार्थ्यांचं झाल्यावर एका गटाचं लेखन झाल्यावर श्रुतलेखन झाल्यानंतर दुसऱ्या गटाचे विद्यार्थी समोर येतील आणि अशा प्रकारे ही कृती पुढे पुढे चालेल। ज्या गटातील विद्यार्थी श्रुतलेखन अचूक करतील त्या गटाला विजयी घोषित करायची। चित्र माझे वाक्य तुमचे या कृतीत मी फळे आणि भाज्या यांची चित्रकार्डे घेतली। तुम्ही याऐवजी प्राणी, पक्षी, वाहने, विविध वस्तू यांची चित्रकार्डे घेऊन ही कृती घेऊ शकता। यानंतरची आपली कृती आहे रंगांची वाक्यफुले। या कृतीत आपल्याला काय करायचं आहे, तर वेगवेगळ्या रंगांची कार्ड आपल्याला फलकावर लावायची आहे। ती कार्ड फलकावर लावल्यावर वर्गातील एका विद्यार्थ्याला आपल्याला समोर बोलवायचे आणि विद्यार्थ्याला विचारायचं तुझा आवडता रंग कोणता। जर विद्यार्थ्यांनी सांगितलं की माझा आवडता रंग लाल आहे, तर मग त्या रंगाविषयी तू एखादं वाक्य तयार कर आणि सांग बरं। जर विद्यार्थ्याने आपल्याला सांगितलं की मला हिरवा रंग आवडतो, तर विद्यार्थ्याला त्याविषयी वाक्य सांगायला लावायचे। विद्यार्थी म्हणेल गवत हिरवे आहे, मग हे वाक्य ऐकून वर्गातील इतर विद्यार्थ्यांना ते वाक्य लिहायला लावायचे। अशा प्रकारे वर्गातील एका विद्यार्थ्याला बोलवायचं। जर विद्यार्थ्याने सांगितलं की मला पिवळा रंग आवडतो, तर तो विद्यार्थी म्हणेल सूर्य पिवळा दिसतो। अशा प्रकारे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना या कृतीत सहभागी घ्यायचे। या कृतीतून आपण काय साध्य करू शकतो, सांगितलेले नीट ऐकून योग्य शब्द लिहिण्याची क्षमता विकसित होते। रंगाशी निगडीत वाक्य तयार करताना सर्जनशीलता विकसित होते। रंग व त्यासंबंधी वस्तू आठवून तसे वाक्य जर विद्यार्थ्याने तयार केले तर विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वृद्धिंगत होते। आता यानंतरची आपली कृती आहे आवाजाची धमाल वाक्य लिहिण्याची कमाल। यात आपल्याला काय करायचं आहे, तर श्रुतलेखनात रंजकता आणण्यासाठी ही नाविन्यपूर्ण कृती आपल्याला घ्यायची आहे। यात काय करायचे आहे, पहिल्यांदा
विद्यार्थ्यांच्या आवाजाच्या तयार ऑडिओ क्लिप आपल्याला तयार ठेवायच्या आहेत. विद्यार्थ्यांचे वर्गात विद्यार्थी जेवढे असतील त्या विद्यार्थ्यांचे 2 ते 3 गट करायचे आणि गट करून काय करायचं तर एकेका विद्यार्थ्याला पुढे बोलून ते वाक्य ऐकायला लावायचे. विद्यार्थ्यांची ऑडिओ क्लिप ऐकताना, त्यांच्याच आवाजातील ऑडिओ क्लिप ऐकताना विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो आणि विद्यार्थ्यांना श्रुतलेखनाची गोडी वाढते. एक विद्यार्थी जर समोर आला आणि ती ऑडिओ क्लिप त्यांनी ऐकली तर ती ऑडिओ क्लिप ऐकून त्याला वाक्य फलकावर लिहायला लावायचे. अशा प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना समोर बोलवायचं. ज्या गटातील विद्यार्थी जास्तीत जास्त अचूक वाक्य लिहेल तो गट विजयी ठरेल. अशा प्रकारे आवाजाची धमाल, वाक्य लिहिण्याची कमाल या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून घेतलेल्या कृतीतून विद्यार्थ्यांची श्रुतलेखनाची गोडी आपण नक्कीच वाढवू शकतो. विद्यार्थ्यांची ऐकण्याची क्षमता व एकाग्रता वाढते. लक्षपूर्वक ऐकून अचूक लिहिण्याची सवय विकसित होते. विद्यार्थ्यांचे श्रुतलेखन कौशल्य वाढविण्यास ही कृती प्रभावी ठरते. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांचा दुसरीचा वयोगट लक्षात घेता कुठल्या नाविन्यपूर्ण कृती घ्याव्यात, कशा प्रकारे घ्याव्यात हे आपण समजावून घेतले. या कृतींच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचे श्रुतलेखन कौशल्य नक्कीच वाढेल अशी मला आशा आहे. धन्यवाद.